8 एकरचा मालक आहे मी, सगळं लिहून घेतलंय मी. त्यांच्याकडे काय आहे का काय? बघा द्यायचा बाप, हाताने दारू पिऊन तुम्ही काहीतरी कुटाणा करून ठेवला. रस जरा कमी वाढलाय का? हो. बरं लागला तर घेतो आणखी. मम्मा पप्पाला कमून नाही हो वाढलं, तुम्ही एकट्यानेच का घेतलंय? माझं झाल्याच नंतर काय? मालक मी आहे ना. म्हणजे अगं मी मालक आहे. आणि पप्पा? ते आता काय त्यांचं काय राहिलं आता सांग बरं. अहो पण तुम्ही सोबत जेवत असतात ना. 8 एकरचा मालक आहे मी, सगळं लिहून घेतलंय मी. त्यांच्याकडे काय आहे का काय? बघा द्यायचा बाप, हाताने दारू पिऊन तुम्ही काहीतरी कुटाणा करून ठेवलाय. नावचं करून दिले असे दिमागात येत असते. नावचं कधी कुणाच्या करून द्यायचं नाही. मालक असून चोर व्हायची पाळी आली का नाही तुमच्यावर? बघा घरची मिली ताकाला आणि तू पंक्तीच्या लोकाला. जे मालक आहे ते उपाशी राहतो आणि कोले कुत्रे मजा मारायला लागले. तर दारूचा परिणाम झाला हो तुमचा. नाश्ता प्याला तर अहो पण जवळ उपाशी येते तर आता सोबत जेवलात तर काय फरक पडन हो तुम्हाला? माझं झाल्याच्या नंतर ते आणि त्यांच्या झाल्याच्या नंतर तुम्ही. जाऊ दे, एकच झालंय आता. त्यांची दारू पिऊन जे मायाकून चुकलंय हे आपले चुकतं पत्रात घ्यावं लागल. आता आपली गरीबाची जोडी धरायची आणि कुणी वाढलं बी तर खायचं, नाही वाढलं तर नाही खायचं. त्या दिवशी जर मी सही करून दिली नसती तर मला ही नोबत आली असती का? मग तेच त्याच्यामुळे आता ही गरीबाची नोबत आली. आता बायको बी माझ्यासारखी बोलणार नाही, बायको बी तिकडूनच बोलणार आहे. हे मला सगळ्याच कळालंय. हे आता हे आमचे पापाचे गडे भरले. हे आम्हाला आता कस तरी जगावं लागल. कुठं कुणाला भीक मागून 10 रुपये 5 रुपये भीक मागून कस तरी जगणं आहे आता हे आम्हाला. अहो पण हातातच नाही काही. काय हो, पप्पाला सोबत घेऊन जेवलात तर काय तुमच्या ताटातलं घेणार आहेत का? ते त्यांना वेगळं द्यायचंय ना. पहिले जेवण माझं असणार, त्याच्यानंतर बाकी असणार. लक्षात आलं? आपण सोबत जेवतात तुम्ही आता 2 वर्षापासून आणि आजच काय झालंय? काय झालंय मी? आजच काय झालं जेवायला? माझं मी ठरवीन काय करायचं. नका वय बिचारे, त्यांना भूक लागली. आधीच 12 वाजलेत पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाला. द्यावं आता तुमच्या विचाराने असलं तर उडी कधी नसलं तर देऊ बी नका. काय आपलं गावात कुठतरी जाऊन आपलं वडापाव भजी बिजी खाता येते, हॉटेल जाता येते. पैसे नाही आता एवढी गरिबी आली आम्हाला. चव्हाण साहेब झाल्यानंतर तुमचं ठीक आहे. आता गरीब माणसाच ते कसं म्हशीला पाणी पाजलं हो पाजलं साहेब. आणि वैरण टाकली म्हशी. सगळं केलं. कोंबड्याला खायला कोंबड्याला खायला टाकलं, पाणी ठेवलं, वगैरेला पाणी ठेवलं, टीव्हीला पाणी ठेवलं. अजून काय सांगा राहिला असं तो जेव्हा मग मी येतो करून तेवढं. माझ्या गाडीतलं संपलं पेट्रोल. बरं पेट्रोल आणू का तर तुमचं जेवण बिवण जा न गे पप्पाला भूक लागली व 12 वाजले तर. हे गरीबाचे हाल आल्यावर जेवते ते. एवढं काय त्याला? हे झाले तेच आता मोठे आपल्यापासून. आपण झालो गरीब. जाऊ द्या चलतंय जशी गरीब लवकर या. श्रीमंती आली तर माजू नाही आणि गरीबी आली तर लाजू नाही. आपलं गरीबीने चालायचं आता काय. हाताने पाळी आणली ती. हाताने जा जा तू जा. तू जा मी जा. दारू प्यातानी सही करू नये. किती आणू पेट्रोल? 100 आणा. 100 आपण रुपये. माझं नाव सांगा त्याला. लवकर या. थोडं क्रेडिट वाढलं का? आणि मग 8 करता मला काही मी नाही. बर 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 क्रेडिट भारी मग. हो अहो पण त्यांना जेवून तरी जाऊ दे ना. उपाशीत कुठं जाते उन्हात आणत. म्हणजे कुठं क्रेडिट आहे तुमचं? कुठं बी हो म्हणजे पंपावर बाहेर कुठं बी आहे म्हणायचं. कुठं बी. मग आता मी जाईन तिथं क्रेडिट म्हणायचं. बिलकुल नाव सांगितलं की सगळं भेटल. भेटतंय पण तुम्हाला जिथं जायचं तिथं नाही. नाही हो ना मग सगळंच भेटल ना. तुम्हाला जिथं जायचं तिथं नाही. जेवण बी भेटल. जेवायला वापस या इथं घरी. जेवा मग.